तर नमस्कार मित्रांनो, पुढे रविराज या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे या ठिकाणी सरस्व स्वागत. मथुरा विस्पूरकर यांनी आपल्या मॅगीच्या व्हिडिओला कमेंट केली होती की रविराज भाई सोयाबीन बिर्याणी बनाकर दिखा, दम है तो. अरे सोयाबीनची बिर्याणी बनवायची म्हणजे त्याला तर दम लागणारच आहे ना. तर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का माझी व्हिडिओ बघून तुमच्या घरात रेसिपी ट्राय करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच आवर्जून. आणि ते साईडचं बेल आयकॉन असतं ते ऑलवर सेट करा, म्हणजे मी जे रेसिपीच्या व्हिडिओज टाकतो संडेला आणि थर्सडेला, म्हणजे रविवार आणि गुरुवारी, तर नाही का तुम्हाला ती नोटिफिकेशन पडेल. तर ही आपण बनवतोय सोयाबीनची बिर्याणी. तर चला मी तुम्हाला दाखवतो साहित्य काय काय लागतंय ते. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे सर्वात आधी बिर्याणी मसाला, थोडेसे गाजर मोठे मोठे कापून घेतलेले आहेत, मिरची ही उभी कापून घेतलेली आहे, हिरवी तिखट मिरची, त्याच्यानंतर बटाटा उभा कापून घेतलेला आहे, हे कच्चा बटाटा आहे, हे घेतलेत वटाणे, कांदा, हा टॅमॅटो बारीक आता कापून घेईल, 2 चमचे दही, इथं घेतलेले आहेत खडे मसाले, लवंग घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, फूल एक घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेली आहे, आपल्याला लागणारे आलं लसूण पेस्ट, हे मोठे सोयाबीन ह्याला 20 मिनिटं भिजत घातलेले आहेत, आणि हा बासमती राईस जो बिर्याणीचा असतो तो ह्याला शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे जिरं, मोहरी, मीठ, तिखट, हळद, ह्या पण गोष्टी आपल्याला लागणार आहेत. या ठिकाणी मी इथं घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता सुद्धा. आता आपण काय करूयात, या एका वाडग्यामध्ये मी इथं टाकतोय हे 2 चमचे दही, ह्याच्यामध्ये मी घालत आहे हे गाजर, बटाटे, आणि आता आपण या ठिकाणी टाकतोय अर्धा चमचा हळद. हे मला तिखट थोडंसंच आहे, मी हे सगळं तिखट टाकतोय. हे तिखट अजून लागेल थोडं. हे बघा या ठिकाणी थोडंसं तिखट मी अजून घालतोय. आणि ह्यामध्ये आपण आता हे जे सोयाबीन आहेत, हे जे सोयाबीन आपण भिजत घातले होते ह्याचं पाणी आता काढून घेऊ. आणि हे जे सोयाबीन आहेत आता हे आपण पिळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी हे जी गार्लिक आलं लसूणची पेस्ट आहे, ही पेस्ट आपण या ठिकाणी या बॅटरमध्ये आपण थोडीशी घालायची. हे सोयाबीन मी मस्त याचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे सोयाबीन पिळणार थोडे, ह्याला असं मस्त याचं पाणी पिळून घेणार, आणि मी हे पिळलेले सोयाबीनचं ह्याच्यात टाकणार आपण. तर आता या ठिकाणी मी सगळ्या सोयाबीनचं पाणी पिळून घेतलेलं आहे आणि सोयाबीन ह्याच्यात घातलेले आहेत. आता आपण हे काय करूया, ह्याला मस्त असं हलवून घेऊया. तर बघू शकता सोयाबीनचा हा बॅटर तयार झालेला आहे. आता जास्त काय नाही करायचं आपल्याला, ह्याच्यावरती 10-15 मिनिटं 20 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला ठेवून द्यायचं बाजूला. तर सर्वात आधी मी इथं घेतलेला आहे एक कुकर मोठावाला. तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता, पण माझ्याकडे इथे सर्वात मोठा म्हणजे हा कुकरच आहे. आता आपण हा कुकर गॅस पेटून घेऊयात. सर्वात आधी मी इथं टाकतोय तेल. इथं मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. आता हे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये या ठिकाणी घालणार आहोत हे जिरा आणि मोहरी. तर बघू शकता या ठिकाणी आपलं तेल हे गरम झालेलं आहे मस्तपैकी. आणि ह्याच्यात मी टाकतोय हे बघा थोडंसं जिरं, मोहरी, या ठिकाणी टाकतोय मी हा थोडासा कढीपत्ता. हा कढीपत्ता असा भोंगळून झाला की या ठिकाणी टाकायचं आपण कांदा, या ठिकाणी आपण घालतोय या ठिकाणी थोडंसं
चवीपुरता हिंग, बघू शकता आपला कांदा हा फ्राय झालेला आहे। या ठिकाणी मी इथे टाकतोय मस्त आपल्या भाताला कलर येण्यासाठी हे लाल बेडगी मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचापेक्षा थोडं जास्त टाकतोय या ठिकाणी। थोडासा गरम मसाला, थोडं तिखट, थोडीशी हळद, त्यानंतर आपण इथे घालतोय बिर्याणी मसाला चवीपुरता। त्यानंतर आपण या ठिकाणी घालतोय हे खडे मसाले, हे तेजपत्ता, स्टारफूल, लवंग, इलायची। आता हे सगळं आपण घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण घालणार या ठिकाणी टोमॅटो, लाल मिरची, फोडणीमध्ये आपण या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालायचंय। जेवढं तुम्हाला मिठाची गरज आहे तेवढं या ठिकाणी तुम्ही मीठ फोडणीमध्ये टाकून घ्या। टाकतो या ठिकाणी वाटाणे, वाटाणे टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय वाटाणे शिजण्याकरता। आता बारी आहे, आपले वाटाणे तर शिजलेले आहेत। हे जे सोयाबीनचं आपण या ठिकाणी बॅटर केलं होतं, आता हे बॅटर या ठिकाणी आपण याच्यात ऍड करूयात। आता सोयाबीन घातल्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आणखीन थोडंसं पाणी। हे पाणी आपण यासाठी टाकतोय की आपलं गाजर शिजला पाहिजे, नाही का। आता हे बघू शकता आपलं हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय मस्तपैकी। आता हे 2 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवू। पाणी थोडं कमी झालं की मग हा शिजलेला भात ह्याच्यात घालून टाकू। तर बघू शकता आपलं हे मस्तपैकी आता ह्याच्यातलं पाणी वगैरे आटलेलं आहे। तुम्हाला या ठिकाणी तेलात शिजवायचे असतील हे सगळ्या भाज्या तुम्ही तेलात शिजवू शकता। मला पाण्यात शिजवायचं तर मी पाण्यात शिजवून घेतलेलं आहे। आता हा जो भात आहे, काही लोक बिर्याणी करताना हा तांदूळ कच्चा टाकतात, मी तर शिजवून टाकतोय थोडाफार या ठिकाणी। थोडाफार नाही म्हणजे सगळंच शिजवलं। तुम्ही या ठिकाणी कच्चा घालू शकता, पण कच्चा घातल्यानंतर हा भात तुम्ही जर का कच्चा घातलात ना तर ह्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं। आता मी शिजवून घातलेला आहे म्हणून मी ह्याच्यात पाणी अजिबात घालत नाही। या ठिकाणी बघू शकता मस्तपैकी मसाला आपल्या भाताला लागलेला आहे। आता ह्याच्यावरती आता गॅस बारीक करून घेऊ आणि झाकण मारून घेऊ।
हे एका हाताने व्हिडिओ केलेल्याचे परिणाम आहेत सांगू शकतो, म्हणजे समजू शकता तुम्ही पण. बघा आपला हा मस्तपैकी भात बनून तयार आहे. एक सेकंड मी आता गॅस बंद करतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली सोयाबीन बिर्याणी दमवाली मस्तपैकी तयार आहे. आता ही बिर्याणी मी इथं ठेवलेली आहे. हे आमचे स्वामी हे तुम्हाला सांगतील की माझी बिर्याणी कशी झाली होती. सांगा कमेंट करून स्वामी तुम्ही पण की बिर्याणी कशी झाली होती. येडा गबाळा.